बालासाहेबांची शिवसेना के पक्ष प्रमुख व महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे के आदेश अनुसार शिवसेना जिला प्रमुख श्री देवानंद जी थले के मार्गदर्शन में पूरे भिवंडी तालुका में गांव तिथे शाखा के अंतर्गत बालासाहेबांची शिवसेना पक्ष के शिव सैनिकों द्वारा हर गांव में शाखे का उद्घाटन बड़े हर्षोल्लास के साथ किया जा रहा है। इसी कड़ी में आज दिनांक 8 फरवरी 2025 को भिवंडी तालुका के अन्य गांव पिलांजे, साखरोली, ढोंडा वड़ौली, नांदीव ठने, पालखने सहित विभिन्न गांवों में शाखे का उद्घाटन किया गया। इस अवसर पर विधानसभा प्रमुख हरिभक्त पारायण, मदन बुआ नाइक, तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, भिवंडी पश्चिम विधानसभा उप तालुका प्रमुख श्रीधर खारिक, भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ महात्रे, माजी सभापति प्रकाश तेलीवरे, तालुका सचिव इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम, ओम सेठ, शैलेश मांजरेकर के साथ साथ भारी संख्या में शिव सैनिक, महिला और पुरुष उपस्थित थे। जय भवानी, जय शिवाजी। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिवसेना जिंदाबाद। मदन जी बुआ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। जय भवानी, जय जय शिवाजी, जय महादेव। नाइक साहब आगे हो, हम तुम्हारे साथ हैं। मदन जी बुआ आगे हो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। आज या ठिकाणी गाव तिथे शाखा या अभियानाला सुरुवात झाली। संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आज आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपले आदरणीय जिल्हा प्रमुख देवानंदजी थले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम राबवत असताना सुरुवातीला आपण अंजूर गटापासून सुरुवात केली। कोंडगड झाला, रांजोल झाला, लोणाड झाला, त्यानंतर आपण आता अनगाव गटामध्ये सुरुवात केली असताना आपण अनगाव येथील शाखेचे उद्घाटन केलं। त्यानंतर पिलंजे असेल, साखरोली असेल, देपिली असेल, नांदिटणे असेल, त्यानंतर आता ढोंडा वडवलीच्या या शाखेची सुद्धा आपण उद्घाटन सोहळा पार पाडला। या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय लोकसभा संपर्क प्रमुख मदन बुवाजी नाईक साहेब, तसेच भिवंडी पश्चिमचे तालुका प्रमुख श्रीधर खारिक, आगरी महोत्सवच्या संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, आपले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी तेलीवरे, तालुका सचिव ओम भाऊ मुकादम यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी आज आपण ढोंडा वडवली या शाखेची उद्घाटन सोहळा आज पार पाडला। खरं तर आपण ज्या ठिकाणी शाखेचा उद्घाटन सोहळा पार पाडतो त्या ठिकाणी एक आपल्याला हक्काचा माणूस हवा असतो आणि तो म्हणजे आपला शाखा प्रमुख। ही संकल्पनाच मुळात बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे गाव असेल तिथे शाखा प्रमुख किंवा आपला शिवसैनिक हा असायला पाहिजे। कारण त्या गावातील ज्या काही समस्या असतील किंवा जे विषय असतील किंवा त्या गावातील जो विकासाचा काही मुद्दा असेल तो तालुका लेवल, जिल्हा लेवल किंवा आणखी वरच्या स्तरावर पोहोचला पाहिजे। सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सुटल्या पाहिजेत, यासाठी आपला प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख हा असावा। हा शाखा प्रमुख हा पक्षाचा महत्त्वाचा घटक आहे। त्याच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी आपल्याला खूप मदत होते। येणाऱ्या निवडणुका असतात, त्या निवडणुकामध्ये सुद्धा शाखा प्रमुखाची ही महत्त्वाची भूमिका असते। त्यामुळे आदरणीय देवानंद थले साहेबांनी ही संकल्पना पुढे नेण्यासाठी संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये सुरुवात केली आणि आज आपण या अनगाव गटामध्ये ढोंडा वडवली या शाखेचे आज आपण उद्घाटन केलं। त्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या महिला आहेत,
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी आहे, तरुण मंडळी आहे. खरोखर या पक्षामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल मागील 2.5 वर्षाच्या कालामध्ये ज्या पद्धतीने नामदार एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी केलेली विकास कामे सर्व घटकामध्ये तुम्हाला कृषी क्षेत्रामधली असतील, क्रीडा क्षेत्रामधली असतील, अशी अनेक क्षेत्रामधली जी केलेली विकास कामे वाखाणण्याजोगी आहेत. ना भूतो ना भविष्यती कधी न होणारी कामे आहेत. आणि म्हणून नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना पाठबळ देण्यासाठी, त्यांना भक्कम मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एक दिलाने आपण जर संघटनेचं काम केलं तर नक्कीच या ठाणे जिल्ह्यामध्ये संघटना ही वाढीस येईल व येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील, अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालाखणे गावामध्ये आता नुकताच शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. त्या उद्घाटन प्रसंगी पालाखणे गावातील बंधू आणि भगिनींनी इथं प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिलेला आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांचा आदेश आहे की गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, अशा पद्धतीने तेही आम्हाला संदेश दिलेला आहे. आणि त्या संदेशाच्या माध्यमातून गेली 4-5 दिवसापासून आम्ही दौरा काढलेला आहे. आजच्या दिवसातली शेवटची शाखा ही पालाखणे गावामध्ये नुकताच उद्घाटन केलेलं आहे. हा दुर्गम भाग आहे. या भागामध्ये हायवे असून देखील गावातली जी परिस्थिती आहे ही अतिशय वाईट आहे. मी आता सकाळपासून आम्ही बघतो की ज्या गावांना दौरे केले, कुठे गावामध्ये रस्ते नाही आहेत, कुठे काँक्रीट नाही आहे, कुठे पाथवेज नाही आहे, कुठे फेवर ब्लॉक नाही आहेत, कुठे संडासं नाही आहेत. कारण भारताचे लोकप्रिय पंतप्रधानांनी सांगितलं की हागणदारी मुक्त करू, प्रत्येक घरोघरी शौचालय द्यायला पाहिजे, प्रत्येक गलीमध्ये फेवर ब्लॉक झाले किंवा पाथवेज झाला हे व्हायला पाहिजे. ह्या गोष्टी जर घडल्या तर मच्छर झालं, माशांपासून, सगळ्या गोष्टींपासून माणसाची सुटका होते. जी काय कामं राहिलेली आहेत, जी कामं पेंडिंग राहिल्यात, ती आमदाराच्या मागे लागू, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागू आणि उरलेली कामं सगळी करून टाकू. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एवढे लोकप्रिय आहेत या महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण देशाने त्याची दखल घेतलेली आहे. लाडकी बहीण योजना 100% राबवली. शेतकऱ्यांचा रुपया पीक विमा, पॉवर बिल माफ केले. सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं तर फार मोठा इतिहास आहे, तो सांगायला वेळ नाही आहे. परंतु अशा माणसाच्या पक्षामध्ये आपण सामील होतो. मला काय बोलतं, इथला शाखा प्रमुखाला मी एक कळकळीची विनंती करतो की संपूर्ण गाव घ्या आणि या झेंड्याखाली सगळ्यांना आसरं द्या, सगळ्यांना घेऊन चाला. जी काय कामं असतील, अडीअडचणी असतील, आमच्या प्रदीप भाऊंना सांगा, ते आमच्यापर्यंत पोचवतील आणि 100% तुमची कामं करू. या ठिकाणाला आम्हाला बोलवलं, बहुमान दिलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.